मित्रांनो नमस्कार. काही ठिकाणं अशी असतात जिथे तुम्ही एक चविष्ट पदार्थ खाल्ला, त्या पदार्थाच्या प्रेमापोटी तुमच्या मनात एक क्युरिओसिटी निर्माण होते की इथले बाकीचे जे पदार्थ आहेत ते कसे असतील. अशीच एक क्युरिओसिटी माझ्या मनात आली एका ठिकाणाबद्दल आणि आज आपण त्याच ठिकाणाला परत एकदा भेट द्यायला चाललो. मागे आपण तिथे त्यांची थाळी खाल्ली होती. ती थाळी अतिशय अप्रतिम होती. तर तिथले नाश्त्याचे पदार्थ जे आहेत ते कसे असतील ही माझ्या मनात एक क्युरिओसिटी होती. बऱ्याच दिवसापासून मनात होतं इथे जाण्याचं. आज तो योग आला. चला तर मग आज आपण जाऊया त्या ठिकाणी आणि तिथे बघूया की आपल्याला नाश्त्याला आज तिथे काय काय पदार्थ मिळत आहेत ते. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. भरपूर अपेक्षा आहेत कारण का इथे आपण यांची थाळी कवर केलेली आहे. अप्रतिम थाळी होती आणि आता यांचे नाश्त्याचे पदार्थ आपण आत्ता कवर करायला आलो आहे. पहिला पदार्थ इथे जो आपण मागवला आहे तो म्हणजे यांची मिसळ. मी यांचा वडा सॅम्पल खाल्ला होता आणि त्यांचं जे सॅम्पल आहे ते मस्त झणझणीत होतं. तर ही मिसळ बघूया कशी लागते ते. त्याच्या आधी आपण बघूया की मिसळमध्ये त्यांनी आपल्याला काय काय घटक दिलेत ते. शेव फरसाण डिश आहे, कांदा कोथिंबीर, बटाटा भाजी आणि मटकी आहे का याच्यात ते बघायचं आहे मला. हो, मटकी पण आहे याच्यात. आणि सॅम्पल कसलं आहे सॅम्पल बघूया. सॅम्पलमध्ये पण मटकी आहे. वास छान येतो आहे. आपण पटकन हे सॅम्पल जे आहे त्याच्यात मिक्स करून छान अशी मिसळ तयार करून घेऊया. छान लिंबू पिळून घेतलं आपण कारण शास्त्र असतं ते. लिंबू पिळून घेतलं आहे आणि बाकी सगळे सोपस्कार आपले झालेले आहेत. तर पटकन आपण पहिला घास घेऊया. सुगरणची मिसळ. प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त सॅम्पल त्यात पावामध्ये शोषून घेऊया. छान आहे. मस्त चविष्ट अशी मिसळ आहे. फरसाण चांगल्या दर्जाचं दिसतं आहे कारण का जेव्हा तुम्ही सॅम्पल आणि फरसाण असा मिश्रित एक घास घेताना तेव्हा ही चव चांगली मिळते तुम्हाला. कारण का शेवटी मिसळचा जो बॅलन्स आहे तो सॅम्पल आणि शेवचिवडा किंवा फरसाण या दोन्ही गोष्टींवर आधारित आहे. मिसळ जवळपास संपत आली आहे. एकदम चविष्ट मिसळ आहे. आणि जर तिखट म्हणायचं झालं कारण का मिसळ म्हटलं की तिखट प्रमाण हे बोलावंच लागतं. एकदम बॅलन्स असं तिखट आहे. घाम सुटला आहे पण हा एक आनंदाचा घाम आहे. खूप आनंददायक असं हे तिखट आहे. फार एक्स्ट्रीम मसालेदार तिखट असातला प्रकार नाही आहे. तुम्ही प्रत्येक घासाला आनंद घ्याल या प्रमाणाचं हे तिखट आहे. सॅम्पल मी एक्स्ट्रा वाटी होती. दोन्ही वाट्या सॅम्पलच्या आम्ही संपवल्या. इतकं चविष्ट असं हे सॅम्पल आहे. छान मिसळ आहे. तुम्ही इथे आलात तर नक्की ट्राय करा सुगरणची मिसळ. दुसरा पदार्थ जो आपण सुगरणमध्ये घेतला आहे तो म्हणजे यांची खिचडी. खिचडी मी एकदा खाल्लेली आहे. खूप छान खिचडी आहे आणि फार काही त्याच्यात त्यांनी हे केलेलं नाही आहे. छान खोबरं किसून दिलेलं आहे वरती आणि खिचडी. मागच्या वेळेस मी जेव्हा खिचडी खाल्ली होती तेव्हा गोड दही होतं, पण आता जी आपल्याला दिसते
ही छान चटणी दिसते. डेफिनेटली ही चटणी जरा प्रॉमिसिंग वाटते आणि मला आवडते ही चटणी. बघूया ही चव कशी लागते खिचडी आणि ही चटणी. चटणी आधी ॲड करून घेऊ. खिचडी मस्त गरम आहे. पहिला घास सुगरणची खिचडी. मस्त खिचडी आहे. छान शिजलेली आहे. दाण्याचं खूप प्रमाणात आहे. तिखटासाठी त्यांनी मिरची वापरली. लाल मिरची पावडर नाही वापरली. काही ठिकाणी लाल मिरची पावडर ही वापरतात. खिचडीची चव तर चांगलीच आहे. जी चटणी आहे ती या खिचडीचा आनंद जो आहे ती द्विगुणित करते आहे. मस्त चटणी आहे. तिसरा आणि माझ्या मते शेवटचा पदार्थ जो आपण सुगरणमध्ये मागवला आहे तो म्हणजे यांचा दहीवडा. दहीवड्यामध्ये हे 2 असे वडे येतात आणि त्याच्यावर छान दही जे गोड असणार आहे, तिखट आणि कोथिंबीर छान भुरभुरली आहे. मला वाटतं चाट मसाला पण असावा. तर असा हा दहीवडा दिसायला तर खूप छान. चवीला कसा ते बघूया. उन्हाळ्यामध्ये दहीवडा त्यातलं जे दही असतं थंडगार दही हे मस्त शीतलता देतं आपल्या पोटाला. म्हणून बऱ्यापैकी उन्हाळ्यात मला दहीवडा हा खूप आवडतो. वडा छान भिजलेला आहे. दहीवड्याच्या वड्यामध्ये वडा जो आहे तो पाण्यातनं काढतात भिजवून, जेणेकरून तो एकदम सॉफ्ट होतो आणि नंतर मग तो दह्यात बुडवतात. तर हा दहीवडा मस्त भिजलेला आहे आणि हे दही मस्त आहे. दह्याच्या क्वालिटीवर दहीवड्याची जादू आहे. जर दही छान तर तुमचा दहीवडा छान. आणि हे दही खूप मस्त आहे. दह्यामध्ये साखर आणि मीठ याचं प्रमाण एकदम छान आहे. बॅलन्स चव देते त्या दह्याची. मित्र, 3 पदार्थ आपण खाल्ले. पदार्थ फक्त 3च होते पण पोटभरीचे होते. आणि मी आणि स्वातीच होतो दोघं खायला. तर ते 3 पदार्थांनी आम्हाला दोघांना एकदम फुल पॅक केलं. दोघांचं एकदम पोट भरलं आहे. मी तर म्हणेन देवाची कृपा की तिथे अजून काही पदार्थ नाश्त्याला नव्हते. कारण का तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. मी गेलो की तिथे जास्तीत जास्त पदार्थ मागवतो. तिथला मला वडा ट्राय करायचा होता. तिथे वडा सॅम्पल असतं, तिथे पोहे असतात, मला वाटतं उपीटही असतं. तर हे असे सगळे पदार्थ मिस झाले. पण जे पदार्थ आपण खाल्ले त्यांनी निराश नाही केलं. आता 3च पदार्थ होते पण त्यातल्या एकही पदार्थांनी आपल्याला निराश नाही केलं. कुठे काही नाव ठेवायला जागा नव्हती. नावं ठेवण्याच्यावरनं आठवलं की आता स्वाती गृहिणी असतात, त्यांना बारकावे माहिती असतात स्वयंपाकातले. तर तिच्या मते जो साबुदाणा होता खिचडीतला तो थोडा जास्त भिजला होता. पण मला विचारायला तर चव त्या साबुदाणा खिचडीची मस्त होती. 3ही पदार्थ छान होते. एक असा वेगळा निवडता येणार नाही. 3ही पदार्थ उत्तम दर्जाचे होते आणि उत्तम चवीचेही. तर तुम्ही इथे आलात सुगरणला तर मागे आपण त्यांची थाळी कवर केली आहे. तो जर तुम्ही भाग पाहिला नसेल तर मी त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि व्हिडिओच्याही वरती कुठेतरी देईन. तर तिथे तुम्ही थाळी तर खाच. थाळी त्यांची खूप सुंदर आहे. आणि नाश्त्याचेही पदार्थ आज जसं मी तुमच्यासमोर आणले ते नाश्त्याचेही पदार्थ अतिशय छान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. तुम्ही व्हिडिओज पाहता, तुम्हाला आवडतात, तुम्ही लाईकही करता पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब नक्की करून जा. त्याने आम्हाला मदत मिळते, एक प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते तुमच्यासमोर व्हिडिओ आणत राहण्याची. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.